देशातील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या येथील हॉस्पिटलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबरोबर विविध मागण्यांबाबत रिपाई शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्याशी चर्चा केली असता यावर आपण वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले। शहरातील विविध समस्यांबाबत रिपाई शिष्टमंडळाने सीईओ त्रिपाठी यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी चर्चेदरम्यान सांगितले की देवळाली कॅम्प शहर एक कॉस्मोपॉलिटिक शहर म्हणून येथील हॉस्पिटलला देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळवलाय। या हॉस्पिटलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व अभ्यासिकेला महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याबरोबरच शहरात ट्रॅफिक व पार्किंगचा प्रश्न गहन झालाय, त्यावर विचार करणे महत्त्वाचे। आठवडी बाजार, हौसान रोड, कॅन्टोन्मेंट ऑफिस ब्रिज ते लेविट मार्केट, झेंडा चौक ते पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस ते सिलेक्शन कॉर्नर, मिठाई स्ट्रीट रोड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते। वीज मंडळाच्या अनियमितपणामुळे पिण्याच्या पाण्याचा समस्या उभ्या राहते। यासाठी प्रशासनाने नदी किनारी पंपिंगच्या ठिकाणी जनरेटरची सोय करावी। कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमध्ये मानधनावर नेमण्यात येणारे तज्ज्ञ डॉक्टर यांचे मानधन वाढवून कामांची नियमावली निश्चित करावी। सर्व वार्डांमध्ये साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी योग्य ती औषध फवारणी करावी। विशेषतः मागासवर्गीय एरियात विशेष लक्ष द्यावे। शहरातील खराब रस्ते तातडीने दुरुस्त करावे। कॅन्टोन्मेंट शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य तसेच क्रीडा शिक्षकांची दर्जेदार सोय करावी। खंडोबा टेकडी व वडनेर रोडवरील गार्डनला कायमस्वरूपी माळी नियुक्त करावा। शहर परिसरातील रस्त्यांची ब्रिटिशकालीन नावे दूर करून महापुरुषांची नावे द्यावी। मोकाट जनावरांचा बंदोबस्त करताना कोंडवाडा पुन्हा सुरू करावा। ठेकेदारी कर्मचाऱ्यांना जेव्हा ज्येष्ठेनुसार सेवेत कायम करावे। मलनिस्सारण केंद्रासाठी नेमण्यात आलेल्या खासगी ठेकेदाराला काम न करता बिले अदा केली जातात याची चौकशी करण्यात यावी, अशा प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र नेते सिद्धार्थ पगारे, गौतम पगारे, जिल्हा उपाध्यक्ष आरडी जाधव, गौतम भालेराव, प्रकाश किरवे, शहराध्यक्ष पंडित साळवे, रवींद्र गांगुर्डे, संतोष गायकवाड, अरुण साठे, प्रणय शेजवळ, गोवर्धन दास आदींचा सहभाग होता। लीडर्स आज आए थे मेरे पास, करीब उन्होंने 12-13 पॉइंट्स रखे हैं। अच्छा। और सभी पॉइंट्स मैं कहूँगा, उनको मैं बधाई दूंगा कि सभी पब्लिक वेलफेयर के पॉइंट्स थे। अच्छा। कोई भी ऐसा पॉइंट नहीं था जिसमें किसी का पर्सनल या व्यक्तिगत हित छुपा हो। साफ सफाई से लेकर के ट्रैफिक व्यवस्था, कैंटोनमेंट की लाइटिंग और इस तरह से सभी विषयों पर चर्चा हुई है। कुछ हमारी ओर से भी कमियां हैं, हम उनको दूर करने की कोशिश करेंगे और प्रयास करेंगे कि जो भी इनकी शिकायतें हैं उनको दूर किया। सारे पॉइंट जो थे वो पब्लिक इंटरेस्ट, लोगों के हित से जुड़े हुए थे, देवलाली के विकास से जुड़े हुए मामले थे। तो मैं पूरा प्रयास करूंगा कि उस पर हम लोग करेंगे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देवळाली कॅम्प शहराच्या वतीनं कॅन्टोन्मेंट बोर्डाला आम्ही देवळाली कॅम्पच्या समस्येविषयी निवेदन सादर केलेले आहे। त्या निवेदनामध्ये अनेक पॉईंट आहेत, ते देवळाली कॅम्पच्या नागरिकांची निगडीत पॉईंट असे आहे। आणि असं असताना देवळाली कॅम्पमध्ये प्रथम आम्ही शिव सरांचं आम्ही स्वागत केलं आहे की देवळाली कॅम्प स्वच्छतेच्या माध्यमातून भारतात 2 नंबर या कॅन्टोन्मेंट बोर्डचा लागलेला आहे आणि महाराष्ट्रात 1 नंबर लागलेला आहे। त्या संदर्भात आम्ही शिवसाहेबांचं स्वागत, अभिनंदन केलं आहे। त्याचप्रमाणे विविध समस्या संदर्भात आम्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाला एक निवेदन सादर केलं। त्यामध्ये अनेक मुद्दे होते, साफसफाईचे, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचे, शाळेचे, क्रीडांगणाचे, अनेक मुद्द्याविषयी आम्ही हॉकर्स युनियन ज्या हॉकर्सांना यांनी नोटिसा दिलेल्या आहेत। आमची मागणी अशी आहे का त्या हॉकर्समध्ये काय अपंग आहेत, काही खाली बसून काम करणारे आहेत, अशा लोकांना जर तुम्ही शहराच्या जर बाजूला जर शिफ्ट केलं तर त्यांचा धंदा व्हायचा कसा। आणि म्हणून आम्ही प्रकर्षाने हा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि साहेबांनी सांगितलं का मी सौजन्यपूर्वक या गोष्टीवर त्याचा विचार करेल। आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे देवळाली कॅम्पमध्ये जे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये अनेक खेड्यातले लोक त्या हॉस्पिटलचा उपभोग घेतात। अनेक सुविधा त्या ठिकाणून रुग्णांना मिळाल्या जाते। आणि असं असताना त्या हॉस्पिटलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी आम्ही कळकळीची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे देवळाली कॅम्पमध्ये जी अभ्यासिका आहे, तर ज्या अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांनी अनेक उच्च शिक्षित त्यांनी पदावर पोहोचलेले आहे विद्यार्थी, त्या अभ्यासिकेला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव द्यावं अशा 2 मागण्यासुद्धा आम्ही विशेष या निवेदनात विशेष मागणी केलेल्या आहे। त्याचासुद्धा गांभीर्यपूर्वक
शिवसाहेबांनी सांगितलं की आम्ही विचार करू आणि त्याच्याबद्दल बोर्डामध्ये आम्ही ठराव करणार आहे. अशा अनेक गोष्टीची चर्चा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आणि असं निवेदन देताना उत्तर महाराष्ट्राचे सिद्धार्थजी पगारे, गौतमजी पगारे, देवळाली कॅम्प शहरातील पंडितजी साळवे, गौतमजी भालेराव, मी आर टी जाधव, रवींद्र गायकवाड, रवींद्र गांगुर्डे, राजाभाऊ वाघमारे, आपले गोवर्धनदास, आदिवासी आघाडीचे आमचे प्रकाश किरवे, युथचे आमचे RBIचे प्रणीत शेजवर, हे सर्व, आणि आमचे युवा आघाडीचे डॅशिंग आमचे संतोष गायकवाड, हे आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित राहून शिवसरांची विस्तृतपणे आम्ही चर्चा केली आणि ते सोडवण्यात आम्ही शिवसरांनी आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. AB न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प.